फायद्याचा वाटला तर नक्कीच तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, लाईक करायचं आणि छान छान कमेंट करायचे. ठीक आहे, तर आपण सुरुवात करूया. वेळ न घालवता आपण लगेच सुरुवात करूया. तर बघा, जेव्हाही आपण मार्केटमधून कुठलेही कॉस्मेटिक प्रोडक्ट किंवा स्किन रिलेटेड काही तुम्ही प्रोडक्ट घ्यायला जातात, फेशियल किट म्हणा किंवा डिटॅनिंग किट म्हणा किंवा बीच म्हणा किंवा डिटॅनिंग क्रीम म्हणा किंवा स्क्रबर म्हणा, एनिथिंग जे आपल्याला पार्लरला जरुरी गोष्ट आहेत, स्किन टोनर म्हणा, रोज टोनर म्हणा, खूप साऱ्या गोष्टी आहेत. तर त्या गोष्टी जेव्हा आपण घेत असतो, कुठल्याही तुम्ही दुकानात जेव्हा जातात, कुठेही तुम्ही जातात, जेव्हा तुम्ही ते प्रोडक्ट काढतात तेव्हा ते प्रोडक्ट व्यवस्थित तुम्ही चेक करायचे. जी तिकडे एक्सपायरी लिहिलेली असते त्या प्रोडक्टवर, किती मंथचं त्याला एक्सपायरी आहे, 6 मंथ आहे की 1 इयर ॲव्हरेज असते, ते तुम्ही चेक करायचं. आणि दुसरी गोष्ट, कधी कधी एक्सपायर झालेले प्रोडक्टसुद्धा मार्केटमध्ये डबल लेबलिंग करून, म्हणजेच एक्सपायर डेट लपवून त्याच्यावर एक दुसरं लेबल लावून ते प्रोडक्ट विकले जातात. तर ते प्रोडक्ट तुम्हाला ओळखता आले पाहिजे. सपोज तुम्ही तसे एक्सपायर झालेले प्रोडक्ट घेतले आणि घेऊन आले, तुम्हाला वाटेल की हे फ्रेश आहे, पण ते फ्रेश नसतात, ते एक्सपायर झालेले असतात. आणि असे प्रोडक्ट जर तुम्ही तुमच्या क्लायंटवर अप्लाय केले तर तुम्हाला खूप सारे प्रॉब्लेम होऊ शकतात, तुमच्या क्लायंटला प्रॉब्लेम होऊ शकतात आणि तुमच्यावर कारवाईसुद्धा होऊ शकते. म्हणून कधीही तुम्ही कुठल्याही मार्केटमधून कुठूनही जेव्हाही तुम्ही तुमच्या पार्लर रिलेटेड काही प्रोडक्ट घेतात, ते व्यवस्थित चेक करायचं काम तुमचं आहे. दुकानवाला कधीच तुम्हाला सांगणार नाही की हे प्रोडक्ट फ्रेश आहे किंवा एक्सपायर आहे, का तर त्याला त्याचे प्रोडक्ट सेल करायचे असतात. त्यांना त्यांच्याशी काही मतलब नसते, आपल्या फिलिंगशी त्यांना काही लेणं देणं नसते. पण आपल्या क्लायंटशी रिलेशन खूप छान असते, एक फिलिंग्स असते आपल्यामध्ये खूप अटॅचमेंट असते. तर आपल्या कुठल्याच ताईंना आपण फसवू शकत नाही, का तर त्यांचं 100% नाही 200% जेव्हाही आपल्या चेअरवर बसतात ना, त्यांचा विश्वास या चेअरवर आणि आपल्यावर असतो. जो मेन गोस आहे, जो मेन होनर आहे पार्लरचा, जी मेन आहे, त्यांच्यावर त्यांचा विश्वास असतो आणि आपल्यावर विश्वास ठेवून ते चेअरवर बसतात. आणि आपण जे काही करू ते त्यांना चांगलंच करू हा विश्वास ठेवून ते आपल्याकडे बसतात. आणि अशामध्ये जर तुमचे एक्सपायर प्रोडक्ट तुम्ही आणले असतील आणि ते तुम्ही त्यांच्या फेसला यूज करणार आणि सपोज त्यांना काही झालं तर प्रॉब्लेम त्यांनासुद्धा होणार आणि तुम्हाला, शिवाय तुमचा विश्वास तुटला जाईल. नेक्स्ट टाईम ते तुमच्या पार्लरमध्ये कधी येणार नाही किंवा घरून तुम्ही करत असाल तरी पण तुमच्या घरी कधीच येणार नाही. का तर मी जेव्हा हिच्याकडे गेली, माझ्या स्किनला हिने कुठली क्रीम लावली त्यांच्याने माझी स्किन खराब झाली. ठीक आहे, म्हणून तुम्हाला त्या गोष्टीवर खूप जास्त फोकस ठेवायचा आहे. दुसरी गोष्ट, जर त्या ताई तुमच्याकडनं नाराज होऊन गेल्या तर त्यांच्या थ्रू येणाऱ्या दुसऱ्या कुठल्या ताई असतील त्यासुद्धा तुमच्याकडे येणार नाही. पण बेस्ट वन, फर्स्ट टाईम आणि लास्ट टाईम सांगतात ना, फर्स्ट इम्प्रेशन लास्ट इम्प्रेशन. फर्स्ट टाईमच तुम्ही त्यांना छान सर्व्हिस दिली, छान काम केलं, छान योग्य पद्धतीने त्यांना त्यांचं जे पण हवं ते करून दिलं, तर नेक्स्ट टाईम त्या स्वतः येतात आणि त्यांच्यासोबत आणखी लोकांनासुद्धा घेऊन येतात. तेव्हा जाऊन ही आपली साखळी वाढत जाते, आपले क्लायंट वाढत जातात आणि आपला बिझनेस वाढत जातो. असाच बिझनेस होत नसतो. कुठले पण प्रोडक्ट आणले, कसे पण ठेवले आणि कसे पण अप्लाय केले, पहिल्यांदा तर तुम्ही त्यांना सर्व्हिस देणार, पैसेही घेणार, पण दुसऱ्यांदा ते क्लायंट तुमच्याकडे कधीच येणार नाही. आणि आपल्याला क्लायंट नेहमी येणारे असावे, तेव्हा जाऊन आपला बिझनेस ग्रोथ करतो, नाहीतर आपला बिझनेस ठप्प होतो. म्हणून या सगळ्या गोष्टी, या सगळ्या टिप्स तुम्ही लक्षात ठेवायच्या आहेत. आणखी तुम्हाला याच्यापेक्षा काय छान छान माझ्याकडनं माहिती घ्यायला आवडेल ते नक्की मला तुम्ही कमेंट करून सांगायचं आहे. त्याप्रमाणे मी छान छान चांगले चांगले व्हिडिओ बनवायचा प्रयत्न करेन. आत्तापुरता इतकंच. सगळ्यांनी स्वस्थ राहा, मस्त राहा, निरोगी राहा. सगळ्यांना माझा श्री गणेशा, श्री स्वामीचा प्लीज 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 हम्बली रिक्वेस्ट, जर कोणी नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपला व्हिडिओ शेअर करा. श्री स्वामी.